बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. नमस्कार, मी वर्षा नलवडे. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया झटपट आढावा. दिवाळी 15 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना पीक विमा कंपन्यांनी अजूनही काही हालचाली केल्याच नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार नाहीये असंच चित्र पाहायला मिळत आहे. तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 25% विम्याची रक्कम देण्याआधीच मंडळनिहाय पाऊस, पीक उत्पादन नुकसान अशा निकषांचा तांत्रिक खोडा विमा कंपन्यांनी घातला आहे. पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. यंदा पुरेसा पाऊस झालाय, तर जमिनीत ओलाव्याचं प्रमाण कमी आहे. मात्र खरीप वाया गेल्यानं रब्बी हंगामात ज्वारीच्या पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. पुणे जिल्ह्यात रब्बीचं एकूण 2,29,712 हेक्टर क्षेत्र आहे. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत देशात शासनाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या धान्य प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून खरेदी करा आणि शेतात काम करणाऱ्या शेतकरी कुटुंबाला रोहियांची मंजुरी द्यावी असा सल्ला आता राज्य अन्न आयोगानं राज्य सरकारला दिला आहे. अमरावती बाजार समितीची विभागवारी वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 2022 आणि 2023 या वर्षामध्ये कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती आता प्रथम आली आहे. तर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल द्वितीय आली आहे. पायाभूत आणि इतर सुविधा, सेवा निकष, आर्थिक कामकाज यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आणि मूलीपूजनाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. मात्र त्याआधीच आता मराठा बांधवांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. अजित पवार यांनी गळीत हंगामाचा शुभारंभ करू नये असं मराठा समाजाकडून सांगण्यात आलंय. नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी येलो मोझॅक या रोगामुळे अडचणीत आलाय. सोयाबीनला 4,400 ते 4,900 पर्यंतचा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते. तर हमीभाव जाहीर करून नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी करण्याची मागणी आता केली जाते. सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी खालावली आहे. कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. परतीच्या पावसानं ओढ दिल्यानं सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी खालावत चालली आहे. यामुळे कृष्णा पात्र आता कोरडं पडल्याचं बघायला मिळतंय. श्री स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं खानदेश विभागीय कृषी महोत्सवाचं नंदुरबारमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान कृषी महोत्सव होणार आहे. तर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन केलं जाणार आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला माथाडी कामगारांनी पाठिंबा दर्शवला आहे. नवी मुंबईमध्ये 1 दिवसाच्या लाक्षणिक बंदचं आवाहन माथाडी कामगारांकडून करण्यात आलं होतं. तर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कडकडीत बंद देखील पाळण्यात आलाय. कांदा, बटाटा, मसाला आणि धान्य मार्केटमध्ये कडकडीत असा बंद बघायला मिळतोय. राज्य शासनानं 1985च्या कायद्यानुसार निर्धारित केलेल्या अनुसूचित क्षेत्राची पुनर्रचना केली जाणार आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील 1,407 आदिवासी बहुल गावांपैकी 286 गावांना अनुसूचित क्षेत्रातून वगळण्याची शिफारस करण्यात आली आहे. तर आदिवासी सल्लागार समितीनं या संदर्भातील शिफारस राज्यपालांकडे केली असल्याची माहिती गडचिरोलीचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी दिली आहे. तर हा नाराज ओबीसींना खुश करण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका शेकाप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आता कृषीविषयक बातम्या सविस्तर पाहूयात. शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार असल्याची घणाघाती टीका आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केली आहे. तसेच थोडे दिवस थांबा, काँग्रेस तुम्हाला न्याय देईल असं आश्वासन देखील पटोलेंनी शेतकऱ्यांना दिलंय. हे बधीर, बहिरं आणि झेंड्याच्या कातडीपेक्षा जाड झालेले सरकार आहे. शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे
की आत्महत्या करू नका, पण ज्या लोकांनी तुमच्याशी खोटं बोलून जे मतं घेतली आणि सत्तेच्या माध्यमातून तुम्हालाच लुटलं, थोडा काळ आहे, त्या काळापर्यंत थांबा. काँग्रेस तुम्हाला न्याय देईल. आत्महत्या कोणी करू नका, एवढंच आव्हान आमचं आहे. हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी आता सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित लाक्षणिक उपोषण केलंय. यावेळेस जत तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश न केल्यानं शासनाच्या आदेशाची होळी देखील करण्यात आली आहे. जत तालुक्याच्या पाचवीला पुजलेला हा दुष्काळ आणि त्याचबरोबर आत्ता सद्यस्थिती जर पाहिली तर 30 गावांच्या माध्यमातून 30 टँकरद्वारे पिण्याचं पाणी या ठिकाणी पुरवलं जातं आहे आणि दिवसेंदिवससुद्धा टँकरची मागणी आज या ठिकाणी वाढत आहे. आणि ते वाढत असतानासुद्धा एकीकडं शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा, त्याचबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. आणि त्यामुळं या प्रशासनानं जे काही निकष लावले किंवा जे काही ॲपद्वारे जो काही सर्वे झाला त्याचा, या सर्वेचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो. राष्ट्रवादीच्या आंदोलनानंतर अखेर कोयना धरणातून कृष्णा पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. कृष्णा नदी कोरडी पडली आहे आणि कृष्णाकाठी पाणी टंचाईचं संकट आता निर्माण झालंय. आणि याच पार्श्वभूमीवर कृष्णा नदी पात्रात कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती, तसेच काँग्रेसकडून देखील करण्यात आली होती. या आंदोलनाची दखल घेत तात्काळ कोयना धरणातून कृष्णा पात्रात विसर्ग सुरू करण्यात आलाय. या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलेला आपण पाहूयात. कोयना धरणातून कोयना नदी पात्रात 1050 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा पायथा विद्युतगृहामार्गे सोडण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर पूर्वेकडील सांगली जिल्हा असेल किंवा कराडचा काही भाग असेल, या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाण्याची मागणी जी होती ती वाढत होती आणि त्यानंतर मात्र कोयना धरण व्यवस्थापनानं या पाण्याची मागणी ही पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या कोयना धरणाच्या पायथ्या विद्युतगृहातून हा पाण्याचा विसर्ग आहे सोडला गेलेला आहे. या अगोदर जर आपण पाहिलं तर पूर्वेकडील जी काही गावं होती त्यांना पाण्याच्या टंचाईच्या झळा ज्या आहेत त्या भासत होत्या. त्यामुळं त्या ठिकाणी अनेक वेळा जे आहे ते आंदोलन करण्यात आलेली होती आणि त्याचाच कुठेतरी हा भाग म्हणून आज या पाण्याचा विसर्ग हा सोडण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर कोयना धरणात सध्या 79 TMC पाणीसाठा जो आहे तो आता शिल्लक आहे आणि आपण जर पाहिलं तर या अगोदर देखील 5 TMCने कोयना धरणातील पाणीसाठा कमी झालेला आहे. कारण बाष्पीभवन असेल किंवा इतर जे पाणी खाली सोडण्यात आलेलं होतं त्याच्यानुसार हा पाणीसाठा आहे तो कमी झालेला आहे. त्यामुळे आता कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग हा आता खाली पूर्वेकडील भागासाठी सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पूर्वेकडील भागाचा पाणी टंचाईचा आता जो काय मुद्दा होता तो आता कुठेतरी शांत होणार आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये देखील या पाण्याच्या झळा आहेत त्या आता ज्या आहेत त्या बसू शकतात. कारण यंदा पाऊस कमी पडल्यामुळे कोयना धरणात पाण्याचा साठा देखील कमी झालेला आहे. त्यामुळे आता पाणी जपून वापरण्याचं संकट जे आहे ते पूर्वेकडील भागावरती आता असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कराड. निळवंडे धरणासाठी माजी मंत्री मधुकर पिचड यांचं मोठं योगदान आहे, मात्र त्यांचा सन्मान नाहीये आणि हे क्लेशदायक असल्याचं किसान सभेचे नेते अजित नवले यांनी म्हटलं आहे. अनेक राजकीय मतभेद असले तरी हे आपण मान्य करूया की हे धरण बांधण्यामध्ये आदरणीय मधुकर पिचड साहेब आणि आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. या तालुक्यामध्ये पुनर्वसनासाठी ज्यांनी जमिनी दिल्या आणि मधुकर पिचड साहेब आणि थोरात साहेब यांच्याबरोबर ज्यांनी काम केलं, असे अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते, चळवळीतील पुढारी, पुनर्वसनासाठी भाग घेणारे अनेक लोक, या सगळ्यांचं योगदान ह्या धरणाच्या बांधणीमध्ये राहिलेलं आहे. मात्र दुर्दैवानं आज यांपैकी कुणाचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचं ऐकिव्यात नाही, यांच्याबद्दल ऋण व्यक्त केल्याचं ऐकिव्यात नाही. कृषी मूल्य समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. शासनाने 1 रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली आहे, पण अद्यापही ती मदत मिळालीच नाहीये. त्यामुळे आता खासगी कंपन्यांना वठणीवर आणायचं काम करावं लागेल असं पाशा पटेल म्हणतायत. या सगळ्या खाजगी विमा कंपन्यांना वठणीवर आणायचं काम करावंच लागणार आहे. खऱ्या अर्थानं जोपर्यंत लाईफ इन्शुरन्स सारख्या
म्हणजे ह्याच्यावर जर उत्तर शोधायचं असेल तर एकच उत्तर आहे, ते म्हणजे LIC जसं आहे त्या पद्धतीनं इन्शुरन्स कंपन्याच तयार करावं लागणार आहे सरकारच्या आधिपत्याखालच्या. त्याच वेळेस ह्या सगळ्यांना न्याय देता येणार आहे. हे सगळे जे हे आहेत कंपन्या आहेत, या कंपन्या ह्या अशाच वागणार आहेत. त्याच्यामुळे ह्याला प्रत्येकाला ठोकणं, हाणणं, त्याच्यावर केस करणं ह्याच्यापेक्षा मॉडेलच बदलावं लागणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे कापूस आणि सोयाबीनला हमीभाव नसल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे आणि यासाठी लवकरच महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मदत मिळणार आहे, असं कृषी मूल्य समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दिल्लीत जाऊन ओरडायला कोणाला वेळच मिळाला नाही. आत्ता माझी नियुक्ती झाली आहे. मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला शब्द देतो की या विषयावर नक्कीच मी दिल्लीला जाऊन या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी हे करणार आहे, आवाज उठवणार आहे. आणि उद्या 30 तारखेला केंद्राच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष हे मुंबईमध्ये येणार आहेत. त्यांच्यासोबत आमची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये बऱ्याच गोष्टीची चर्चा होईल आणि त्याच्यातून शेतकऱ्याला न्याय मिळाला असं मला वाटतं. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील हराळवाडी या ठिकाणी डीपी जळाल्यानं विद्युत पुरवठा खंडित झाला होता आणि त्यामुळे नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. नागरिकांना पाण्यासाठी देखील भटकंती करावी लागते तर मागील 26 दिवसांपासून गावकऱ्यांची ही पायपीट सुरू आहे. तसेच लाईट नसल्यानं दळण दळण्यासाठी देखील गावकऱ्यांना आता बाहेर गावी जावं लागतंय आणि या सर्वच त्रासांमुळे ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलाय. दलित वस्ती असल्यामुळे दलित वस्तीकडे कोणीही लक्ष देत नाही. आतापर्यंत कोणी लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे दलित वरती खूप अन्याय अजून बी चालूच आहे आणि राजकीय काही हात हे असल्यामुळे त्यामुळे तो DP लवकरात लवकर नीट झाला नाही. आणि जरी लवकरात लवकर DP नीट झाला नाही तरी पंचायत समिती आणि MSCB समोर आमच्या सगळ्या महिला दलित सगळ्या महिला घेऊन येऊन आंदोलन करण्यात येईल. यासाठी शासनाने लवकरात लवकर DP आणि गावातील लोकांना पाणी मिळावं हे शासनाने तातडीने भगीरथचा DP लवकरात लवकर आणून गावातील हा प्रश्न तात्काळ थांबवावा. अन्यथा शासनाला मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये MSCB असेल, पंचायत समिती असेल यांच्यावरती आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून कडक इशारा देऊन आंदोलन करू. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता माथाडी कामगारांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. नवी मुंबईमध्ये 1 दिवसाच्या लाक्षणिक बंदचं आवाहन माथाडी कामगारांकडून करण्यात आलं होतं. याबाबत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी. आपण पाहूया. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने आज बंद ठेवण्यात आलेलं आहे. कारण असं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज माथाडी नेते आहे. सर्वजण FMC बंद केलेले आहे. आपल्यासोबत माथाडी कामगार नेते सुद्धा आहेत. सर, मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज FMC बंद ठेवण्यात आलेली आहे. हो, माथाडी कामगार आणि मराठा आरक्षण हा आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. ही चळवळ अण्णासाहेबांनी 1980 पासून सुरू केलेली आहे. आज ते व्यापक स्वरूपामध्ये आणि अंतिम टप्प्यामध्ये आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये प्रत्येक वेळी माथाडी कामगार हा त्यामध्ये खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणि अण्णासाहेबांनी दिलेला विचार मूर्तवत होण्यासाठी ह्या चळवळीला पाठिंबा देणं हे आमच्या संघटनेचं आणि माथाडी कामगारांचं कर्तव्य आहे. माझ्या वडिलांनी मराठा चळवळ या ठिकाणी सुरुवात केली 1980 पासून ते आजपर्यंत. अण्णासाहेबांनी केलेलं कार्यच पुढे टप्प्याटप्प्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांनी सुरू ठेवलेलं आहे. मनोज जरांगे एक लढवय्ये कार्यकर्ते आहेत. जालन्यामधले त्यांचं माझ्या माहितीप्रमाणे दरवर्षी आंदोलन असतं. या आंदोलनाचं स्वरूप जरा वाढलेलं आहे आणि म्हणून आम्ही जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत. ते माझ्या जरांगेंच्या पहिल्या आंदोलनामध्ये भेट झालेली आहे. ते त्यांच्या पद्धतीने आंदोलन करतात. आम्ही तर तिथे उपस्थित राहून त्यांना आंदोलनाला एखादा पाठिंबा दिलेलाच आहे. आणि मीच नाही तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कोणी गावबंदी केली राजकीय पुढाऱ्यांना, तर मराठा क्रांती मोर्चाच्या वेगवेगळ्या संघटना त्या ठिकाणी आंदोलन करतात. आज आम्ही माथाडी कामगारांनी काम बंद करून जरांगे पाटलांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. हे होते माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सुद्धा सांगितले की मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज एक दिवस बंद ठेवण्यात आलाय. कॅमेरामन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई. आणि यासह आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार.
बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.